नमस्कार सर्वांना. आज आपण चित्रपदकोश ह्या पुढील पाठ जो ॲक्च्युअली आता इकडनं तुमचा सिलेबस चालू होतोय. प्रथमः घटकः इकडे त्याने दिलेलंच आहे. पहिला पाठ आहे परिचयः. परिचयः इंट्रोडक्शन, सेल्फ इंट्रोडक्शन. चला बघूयात. परिचयः. बालकः बालिका अस्ति. एक मुलगा व एक मुलगी आहे. अहम बालकः परिचयम ददाति म्हणजे बालक आता स्वतःचा परिचय देतोय. अहम छात्रः. अहम छात्रः. मम नाम राहुलः. मम नाम राहुलः. आता बघा, तुम्ही इकडे खूप लोक चुका करतात. मम पूर्ण आहे. म पूर्ण आहे. म असा असेल, मचा हा पाय मोडला असेल, हलंत असेल तर त्याला तुम्ही अर्ध वाचायचं आहे. जसं आपण काल बघितलं आम्रम. आम्रम मी तेव्हा आम्रम असं नाही बोललेली आहे. तर तुम्ही मम असं म्हणू नका. मम असं म तो पूर्ण होऊ द्यात, कारण की आपण आता संस्कृत शिकतोय. नाम, मम नाम राहुलः चुकीचं आहे. मम नाम राहुलः, कारण की इकडे नाम मधला म सुद्धा पूर्ण आहे, हलंत नाही आहे. तर तुम्ही ही गोष्ट संस्कृतमध्ये लक्षात ठेवा. संस्कृतमध्ये नामचा म हलंत नाही आहे, तर तो पूर्ण आहे. मम नाम श्रद्धा. मम नाम राहुलः. अहम छात्रः मी स्टुडंट आहे. मम नाम राहुलः. मम माता विदुला. मम माता विदुला. माझ्या आईचे नाव विदुला. मम पिता सुरेशः. हा जो आपण दंड देतो तो संस्कृतमधील फुलस्टॉप आहे. तर तुमचं वाक्य झाल्यानंतर तुम्हाला हा दंड द्यायचा आहे. अहम छात्रः. मम नाम राहुलः. मम माता विदुला. मम पिता सुरेशः. बालकः. बालकस्य परिचयः. बालिका किं वदति. बालिका काय म्हणते. त्वं छात्रा. अस्तु, बालकः अपि वदति त्वं छात्रा त्वं राधा. त्वं छात्रा त्वं राधा मीन्स तू छात्रा आहेस, तू राधा. त्वं तू. बालिकायाः नाम अस्ति राधा. बालकस्य नाम अस्ति राहुलः. एषः अथर्वः. एषः अथर्वः. एषा रमा. आता इकडे तुम्हाला लिंगाप्रमाणे हे शब्द पाहायला मिळतील. एषः, एषः आणि इकडे आहे एषा. एषा आपण स्त्रीलिंगीसाठी वापरतो, म्हणजे फिमेल्ससाठी. आणि एषः मॅस्क्युलाइन जेंडर म्हणजे पुल्लिंगीसाठी वापरतो. अथर्वः पुल्लिंगी अस्ति. अथः एषः म्हणून आपण तिथे एषः वापरणार. रमा, एषा रमा. रमा स्त्रीलिंगी आहे म्हणून आपण तिथे एषा वापरणार. एषा राधा. एषः राहुलः. एषः अथर्वः. एषा रमा. सः दीपेशः. सा श्रेया. सः दीपेशः. सा श्रेया. सः पुल्लिंगीसाठी वापरतात आणि सा स्त्रीलिंगीसाठी वापरतात. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरनं लक्षात येईल की एषा किंवा सा हे स्त्रीलिंगीसाठी वापरतात आणि एषः किंवा सह हे स्त्रीलिंगीसाठी वापरतात. पण आता जर तुम्ही इथे बघाल तर एषः किंवा एषा आणि सह किंवा सा हे केव्हा वापरायचं, तर त्यांनी इकडे हे
जे मार्क केलेले आहे त्यावरनं आपल्याला लक्षात येईल की जेव्हा एखादं ऑब्जेक्ट किंवा पर्सन जर जवळ असेल तेव्हा आपण तिथे एषः किंवा एषा वापरायचं, आणि जर दूरवर कोणी असेल तर त्या व्यक्तीसाठी आपण सह किंवा सा वापरू शकतो. बरोबर. लांबून आपण ह्यांना दाखवतोय म्हणून सा श्रेया सह दीपेशः, पण हे जवळ आहेत म्हणून एषा रमा एषः अथर्वः. इकडे त्वम वापरलंय कारण की तो तिला सांगतोय. त्वम म्हणजे तू छात्रा, त्वम राधा, यू आर स्टुडंट, यू आर राधा. आणि इकडे मम म्हणजे तो स्वतःबद्दल सांगतोय, स्वतःच्या आई वडिलांबद्दल सांगतोय म्हणून मम. अहम म्हणजे माय, आय ॲम स्टुडंट. अहम म्हणजे आय, मम मीन्स माय. कृतीही अस्ति. एवं सर्वे छात्राः स्वपरिचयं कथयन्ति तथा स्वमित्रस्य नाम वदन्ति. म्हणजे तुम्हाला स्वतःचा परिचय द्यायचा आहे राहुलप्रमाणे आणि तुमच्या मैत्रिणीचं किंवा मित्राचं नाव सांगायचं आहे. जसं मी माझं करून देते. अहम छात्रः, अहम छात्रा, अहम छात्रा. मम नाम श्रद्धा, मम नाम श्रद्धा. मम माता साधना, मम पिता अनिलः. स्वमित्रस्य नाम वदन्ति. त्वं सोमनाथः, त्वं सोमनाथः. त्वं छात्रः, त्वं छात्रः. मुली छात्रा, मुलं छात्रः. लक्षात घ्या. गायत नंदत हस्तकुटुंबम. हस्त अस्ति, आपला हात दिलेला आहे आणि प्रत्येक बोट, इच फिंगर, ते काय म्हणतायत ते आपल्याला सांगितलेलं आहे आणि मिळून ती एक फॅमिली आहे, हस्तकुटुंबम. एषः स्नेहालुः तातः, अस्य नाम खलु अंगुष्ठः. एषः स्नेहालुः तातः, अस्य नाम खलु अंगुष्ठः. स्नेहाळू, स्नेहाळू आहे हा, त्याचं नाव आहे अंगुष्ठः. निकटे निवसती ननु माता नाम तर, आणि हा कोण आहे तर तात आहे, ताता. तातः आहे. निकटे निवसती माता नाम तर्जनी तस्याः, तिचे नाव आहे तर्जनी. तातःचं नाव आहे अंगुष्ठः. त्याच्या जवळच जी वसते म्हणजे निवसती म्हणजे जी त्याच्या जवळच जी आहे ती माता आहे, तिचं नाव आहे तर्जनी. तस्याः स्त्रीलिंगी आहे. तस्याः नाम तर्जनी. ज्येष्ठा पुत्री दीर्घतमा नाम मध्यमा तस्याः. ज्येष्ठा मोठी पुत्री आहे ती, तिचं नाव आहे मध्यमा. तस्याः भगिनी मनोरमा अस्ति ननु सा अनामिका. ती भगिनी आहे, तिचं नाव आहे अनामिका. तस्याः भगिनी मनोरमा अस्ति ननु सा अनामिका. तिचं नाव काय आहे तर अनामिका. अंते भवती कनिष्ठ बाला. सर्वात शेवटी कोण आहे तर छोटी आहे. तस्याः नाम कनिष्ठिका. तिचं नाव काय आहे तर कनिष्ठिका. सर्वात शेवटी आहे ती, छोटी आहे म्हणून तिचं नाव आहे, तिचे नाव आहे कनिष्ठिका. हस्तद्वयेन प्रणमामि. हस्तद्वयेन म्हणजे दोन हातांनी मी नमन करतो. आशीर्वादम विंदामी, मला आशीर्वाद द्या. तर इकडे तुम्हाला एक्सरसाइज या पाठाची दिलेली नाही आहे, पण अपेक्षित आहे की तुम्ही संस्कृतमध्ये परिचय
हा अभ्यास करून देऊ शका हेच अपेक्षित आहे. व हाताच्या बोटांना आपण संस्कृतमध्ये काय म्हणतो ते लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. अंगुष्ठः, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि कनिष्ठिका. तुम्हाला हा पाठ समजलाच असेल. याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे एषः सः, एषा सा हे लक्षात ठेवायचं आहे. भेटूयात पुढे. धन्यवादः. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल.